कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या अशा कुंभार्ली घाटाची पावसाळ्यापूर्वी आवश्यक डागडुजी करण्यात आलेली नाहीये। घाटमार्गावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडलेले असून वाहन चालकांना रस्त्यातनं गाडी नेताना मोठी कसरत करावी लागते। पावसाळा तोंडावरती आलेला असतानाही प्रशासनाकडनं दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। कुंभार्ली घाटातल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा कुंभार्ली घाटामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं चांगलं असल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या आहे कुंभार्ली घाटात आणि आपण पाहताय की अशा पद्धतीने संपूर्ण घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे रस्त्याची जी डागडुजी आहे ती झाल्याचं पाहायला मिळत नाही आहे आणि त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणं हे आता वाहन चालकांसाठी मोठं जिकिरीचं ठरतंय। कारण ठिकठिकाणी जवळपास 1.5 ते 2 फुटापर्यंत खड्डे आहेत आणि त्यातून मार्ग काढून मोठ्या प्रवाशांना त्याचे जावं लागतं। खरं तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला हा जोडणारा महत्वाचा घाट असल्यामुळे मोठे MIDC असेल किंवा इतर भागातून असेल मोठ्या प्रमाणामध्ये ज्या मालवाहतूक गाड्या आहेत त्या या घाटातून प्रवास करत असतात। बस सर्व्हिस ज्या आहेत त्या नियमित या ठिकाणी सुरू असतात आणि असं असताना या घाटामध्ये कोणत्याही प्रकारची डागडुजी ही प्रशासनाकडून करण्यात येत नाही असं दिसतंय। पावसाळ्यामध्ये या घाटामध्ये अनेक वेळा हा घाट बंद ठेवण्याची जी वेळ आहे ती प्रशासनावरती येते। काही दिवसांवरतीच पावसाळा आलेला आहे। खरं तर मे महिन्याची आता 20 तारीख उलटून गेलेली आहे। असं असताना सुद्धा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती देखील प्रशासनाकडून या मार्गावरती कुठेही डागडुजी करत असल्याचं पाहायला मिळत नाही आहे। त्यामुळे अपघातांचं प्रमाण हे वारंवार होतंय। टायर फुटतायत, गाड्यांचे मेंटेनन्स वाढत आहेत आणि असं असल्यामुळे वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येते आहे। त्यामुळे महत्वाच्या ठिकाणी प्रशासन अशा पद्धतीचं दुर्लक्ष का करत आहे असा सवाल वाहन चालकांकडून विचारला जातोय। स्वप्नील घाग, ABP माझा, चिपळूण, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।